हवा घेतो आहोत। हा बातम्यांचा सिलसिला असा सुरू ठेवूया, पुन्हा जाऊया ज्ञानदाकडे। अमोल धन्यवाद। इथे जी गाणी वाजतात सभेच्या आधी, ती गाणी सुद्धा एक महत्त्व असणारी गाणी असं म्हणावं लागेल, कारण राज ठाकरेंनी आज जेव्हा शिवसैनिकांना आणि मनसैनिकांना शिवाजी पार्कवर शिवतीर्थावरती येण्याचं आवाहन केलं, तेव्हा त्यांनी 2 ओळींची एक नोट लिहिली होती। त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की तुम्ही महाराष्ट्र धर्माची पताका गाजवत या आणि उत्साहात या। बाळासाहेब ठाकरेंची सभा जेव्हा असायची, जेव्हा जेव्हा दसरा मेळावा शिवतीर्थावरती व्हायचा, तेव्हा वाजत गाजत या, गुलाल उधळत या, हा संदेश असायचा। इथे जी गाणी वाजतायत ती छत्रपती शिवरायांचं गुणगान करणारी गाणी वाजतात आणि विठ्ठलाची गाणी वाजतात। तमाम शिवसैनिकांसाठी, लाखो हजारो शिवसैनिकांसाठी बाळासाहेब ठाकरे हे विठ्ठला समानच होते, विठ्ठलापेक्षा ते कमी नव्हते, त्यांनी तो दर्जा त्यांना दिलेला होता। त्यामुळे आज सुद्धा प्रत्येक शिवसैनिकाच्या मनामध्ये हीच भावना आहे की बाळासाहेब ठाकरेंना ज्यांच्यावरती सर्वात जास्त प्रेम होतं ते दोघे ठाकरे बंधू एकत्र आलेत। म्हणून मगाशी म्हटल्याप्रमाणे राजकीय सभा असण्यापेक्षा एक प्रकारे भावनिक कनेक्ट या सभेला जास्त आहे शिवसैनिकांचा आणि मनसैनिकांचा। 6-7 गेट आहेत जिथून शिवसैनिक आतमध्ये येत आहेत आणि अगदी बाजूला हाकेच्या अंतरावर राज ठाकरेंचं घर आहे। याच परिसरातनं अजय माने आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। आपण अजयकडे जाऊयात आणि मैदानाच्या बाहेर कसा माहोल आहे तेही जाणून घेऊया। अजय, नंदा, मी सध्या राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर आहेत। अनेक मनसैनिक या मार्गाने जे ते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी येतात आहेत, फोटो काढत आहेत। आपल्यासोबत काका आहेत आणि त्यांनी एक वेगळा प्लाकार्ड तयार केलेला आहे। त्याच्यात आपण जर पाहिलं तर पहिली जी सभेची युती झाली होती म्हणजे 5 जुलै, त्याला जो केलेला विरोध, त्या संदर्भातलं सगळं कात्रण जे आहे ते त्यांनी ह्या पोस्टरवर चिटकवलेलं आहे। त्यासोबतच कुटुंबाची आनंद यात्रा आणि त्याच्यानंतर जो आहे तो एक दिवाळीचा उत्सव आणि कुटुंब एकत्र आल्यानंतर काय भावना आहेत ते त्याच्यावर मांडलेले आहेत। आता हाच प्लाकार्ड जर आपण उलटा केला तर ह्यासाठी सुद्धा मराठी माणसाचं अस्तित्व, राजकारण आणि राज ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांचे वेगवेगळे फोटो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्र असा असलेला फोटो, हे सगळे पोस्टर कात्रण जे ती वृत्तपत्रातील त्यांनी कापून ह्याच्यावर ठेवलेले आहेत आणि ते सभेला आलेले आहेत। कुठून आलेले आपण त्यांच्याशी संवाद साधूया। कुठून आलेले आणि काय भावना आहेत? मी एक मराठी माणूस म्हणून नाशिकवरून आलो आहे। ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचा जो आनंद आला तो म्हणजे एक अद्वितीय घटना असं मी स्वतः मानतो। कारण परप्रांतीयांच्या लोंढ्यांनी मराठी माणसाला जे दाबून टाकलं आहे मुंबईमध्ये, त्याविरुद्ध सगळ्या मराठी माणसाने एकत्र येण्याची गरज होती आणि बाळासाहेबांचं स्वप्न या दोघा भावांनी पूर्ण केलं। आता त्यांनी ते एकत्र आले, पण आता आपलं कर्तव्य मराठी माणसाचं काय, यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणून मुंबई महापालिकेवर परत एकदा ठाकरेंचाच झेंडा फडकावला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत। आपण जर पाहिलं तर ते नाशिकहून आलेले आहेत, पण मुंबई महापालिकेसाठी त्यांच्या भावनेत आणि त्यांनी आपल्या सोबत बोलताना साथ घातलेली की पुन्हा एकदा महापालिकेवर जो आहे तो ठाकरे बंधूंचाच भगवा जो आहे तो फडकायला हवाय आणि त्यासाठी ते जे ते नाशिकहून या ठिकाणी आलेले आहेत। आपण जर पाहिलं तर ह्या ठिकाणीच ठाकरेंचं अजय अगदीच म्हणजे राज ठाकरेंचं घर असो, शिवाजी पार्कचा सगळा परिसर असो, तिथे जो उत्साह दिसतोय तोच मैदानामध्ये सुद्धा आहे। आणि यानंतर आपण थेट एकनाथ शिंदेंची सभा होतीये, त्या सभेच्या ठिकाणी जाणार आहोत। पुन्हा एकदा आपण शिवतीर्थावरती परत येऊया। कुठलं नव्हतं